नमस्कार. आज 29 ऑक्टोबर 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 19 लाख हेक्टरवर नुकसान, राज्यातील शेतीला परतीच्या पावसाचा मोठा फटका, मदतीसाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव. मदत व पुनर्वसन विभागाने बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी 2300 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र राज्यात सध्याला निवडणूक आचारसंहिता लागू आहे. ओके, या कारणास्तव निवडणूक आयोगाच्या मान्यतेशिवाय सरकारला कोणतीही घोषणा करता येणार नाही. परिणामी सरकारने याबाबत प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला असून आयोगाच्या मान्यतेनंतर मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिलेली आहे. ओके, म्हणजे शेतकऱ्यांना मदत तर द्यायची आहे, पण पाहूयात आता निवडणूक आयोग यावरती काय स्टेप घेईल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, अखेरच्या दिवसापर्यंत महायुती मवियात पेच, जागा वाटपाचा अधिकृत आकडा अद्याप गुलदस्त्यातच आहे व आज 29 तारीख आहे पहा व आज शेवटची तारीख आहे नामांकन पत्र भरण्यासाठीची. त्यानंतर नेक्स्ट न्यूज येते, C295 प्रकल्प नव्या भारताचे प्रतिबिंब, मोदी सांचेज यांच्या हस्ते टाटा एअरबसच्या कारखान्याचे उद्घाटन. आता काल वृत्तपत्र विश्लेषणामध्ये मी म्हटलेलं होतं की ते प्रेसिडेंट ऑफ स्पेन आहेत असं म्हटलेलं होतं, पण ती इंडियन एक्सप्रेसची चूक होती पहा, त्याबद्दल मी पण क्षमस्व. तर ते प्राईम मिनिस्टर ऑफ स्पेन आहेत. ओके, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि प्राईम मिनिस्टर स्पेनचे प्राईम मिनिस्टर पेड्रो सांचेज या दोघांनी काल C295 या प्रकल्पाचे काल उद्घाटन केलेलं आहे. यासोबतच पहा, आपण 16 जी विमानं आहेत ती थेट स्पेनकडून मागवलेली आहेत व आता 2026 पर्यंत आपण काय करणार आहोत, जे एअरबस आहेत नवीन त्या आपण उत्पादन वगैरे त्याचं केलं जाणार आहे. ओके, म्हणजे बडोदा किंवा तुम्ही त्याला वडोदरा असं पण म्हणू शकता, तर तिथे हा कारखाना बसलेला आहे. पण पहा, या कारखान्याची जर थोडीशी मजेशीर जर गोष्ट म्हटलात तुम्ही, तर महाराष्ट्राने गमावले आणि गुजरातने कमावले. गुजरातमध्ये सोमवारी उद्घाटन करण्यात आलेला टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याचा मूळ योजना होती. त्यासाठी नागपूरमध्ये जागाही निश्चित करण्यात आली होती, पण राज्यात सत्ता बदल होताच दिल्लीतून सूत्रे हल्ली आणि हा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. ओके, म्हणजे अगदीच जे टीकास्त्र वगैरे पूर्वी होत असतं कदाचित ते बरोबर पण होतं असं आपण म्हणू शकतो. कारण तुम्ही परवा दिवशीचा व्हिडिओ पाहू शकता. परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी काय बोललेलं आहे, महाराष्ट्रातील बेरोजगारी या संदर्भात आपण भाष्य केलेलं होतं. ओके, मग पहा, महाराष्ट्रातील बेरोजगारी जर तुम्हाला दूर करायची आहे तर काय करावं लागेल, एखादा प्रकल्प उभारणं खूप गरजेचं आहे. बरोबर, आता पहा, हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारलेला आहे. बरोबर, मग तो प्रकल्प उभा झाल्यानंतर अगदीच तिथे कर्मचारी लागतील. बरोबर, मग कर्मचाऱ्यांसाठी जे युवा उमेदवार वगैरे असतील किंवा जे बेरोजगारी असतील तिथे कमीत कमी बेरोजगारी तिथं, म्हणजे आता 100 बेरोजगार आहेत त्यापैकी किमान 10 तरी तिथे कामाला वगैरे जातील ना. मग इथे 10 तरी काय झाली, बेरोजगारीचा कमी फटका वगैरे तिथं लागेल. बरोबर, म्हणजे त्यांना संधी मिळू शकेल. त्याच्यानंतर आणखीन पहा, आता अगदीच 100 बेरोजगार होते असं आपण कन्सिडर केलेलं होतं. मग पहा, 100 पैकी 10 जण तिथे कम्प्युटर ऑपरेटरसाठी वगैरे घेतलेली आहेत. त्यानंतर 10 ड्रायव्हर म्हणून पण गेलेली आहेत. मग अगदीच बेरोजगारी तिथे कमी होण्यास तिथं नक्कीच मदत मिळू शकते. यासाठीच आपल्याला प्रकल्प उभारणी करणं खूप गरजेचं आहे. पण महाराष्ट्राचा तो टप्पा वगैरे हुकलेला आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. ओके, त्यानंतर आता C295 याची काय वैशिष्ट्ये आहेत ते पाहूयात. तर मध्यम आकाराचे सामरिक मालवाहू विमान आहे हे. वैद्यकीय आणीबाणी संकट काळात आणि सागरी टेहाळणी देखील याद्वारे होऊ शकते. स्पेनमधील CSA कंपनीकडून सुरुवातीला रचना आणि निर्मिती करण्यात आलेली आहे. भारताने खरेदी केलेल्या 56 विमानांपैकी 16 थेट एअरबस या कंपनीकडून खरेदी, तर 40 विमानांची बडोद्यात निर्मिती केली जाणार आहे. ओके, डन. त्याच्यानंतर जनगणना पुढील वर्षी. आता हा पॉईंट जो आहे किंवा हा जो आर्टिकल आहे तो एक्सप्लेन्ड सिरीज म्हणून इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आलेला आहे. ओके, तर आपण काय करणार आहोत पहा, त्या दोघांचं पण मर्ज करून लोकसत्तामध्येच तो विश्लेषण वगैरे करायचं आहे. डन. त्याच्यानंतर पहा, फटाक्यांच्या बाजारात कंचन कोंबडीची चलती. ओके, म्हणजे फटाके संदर्भात पण इथं बातमी आलेली आहे. चांगली गोष्ट आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा. त्याच्यानंतर राज्यातील सैनिकी शाळांच्या शुल्कात वाढ, NDAत मराठी मुलांचा टक्का वाढवण्यासाठी धोरणात बदल करण्यात आलेली आहे. ओके, आता अगदीच पहा, म्हणजे माझं देखील जर शिक्षण तुम्ही पाहिलात तर सैनिक शाळेमधूनच आहे, त्यामुळे मी या न्यूजला अगदीच चांगल्या पद्धतीने प्राधान्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहा, पूर्वी जी सैनिक शाळांमधील फीस वगैरे होती ना, ती आता शुल्कमध्ये तिथं वाढ करण्यात आलेली आहे. ओके, आता शुल्कमध्ये वाढ का केलेली आहे पहा, तर पूर्वी जे SCERTचं आपलं सिलेबस वगैरे तिथं चालवलं जायचं ते आता बंद होऊन CBSE बोर्ड तिथे येणार आहे.
ओके, CBSE बोर्डच्या धर्तीवर NCERT तिथे शिकवलं जाईल. ओके, याचा फायदा डायरेक्टली कुठं होईल? UPSCची परीक्षा देण्यासाठी होईल तुम्हाला. अगदीच ही एक बेस्ट बाब आहे आपण असं म्हणू शकतो. कारण पहा, मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या सुरुवातीला ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले ना सैनिक शाळेबद्दल, त्यावेळेस पण त्यांनी तेच म्हटलं होतं की CBSE पॅटर्न आपला सैनिक शाळांमध्ये राबवायचा आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण सैनिक शाळांमध्ये आता काय CBSE पॅटर्न येणार आहे. पूर्वी फक्त सातारा सैनिक शाळेमध्ये CBSE पॅटर्न होतं. ओके, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, अगदीच जे सैनिक शाळेचे विद्यार्थी ज्यांनी 12वीला प्रवेश घेतलेला आहे ना, त्यांना NDAची परीक्षा तिथं कंपल्सरी करण्यात आलेली आहे. ओके, आता अगदीच पहा, तुम्ही UPSCचा अभ्यास करत आहात म्हटल्यानंतर NDA तर तुम्हाला देणं बंधनकारक आहे. यासोबतच पहा, अगदी त्या सैनिक शाळांनी अगदी त्यांच्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाणं बंधनकारक असेल. म्हणजे NDAची परीक्षा त्यासोबतच NDAमध्ये त्यांनी क्वालिफाय पण करायचं आहे. अन्यथा जर तुमचे विद्यार्थी जर क्वालिफाय वगैरे जर झालेले नाही आहेत, तर सैनिक शाळेचं जे अनुदान वगैरे होणार आहे, म्हणजे सैनिक शाळेला सरकारमार्फत काही अनुदान दिलं जातं पहा, ते अनुदान तिथं बंद वगैरे करण्यात येणार आहे. त्यामुळे अगदीच NDAसाठी किंवा देशसेवेसाठी हा एक चांगला उपक्रम आहे असं आपण डायरेक्टली तर म्हणू शकतो. आता ही न्यूज UPSCसाठी वगैरे गरजेची आहे का? तर नाही. फक्त पहा, जनरल नॉलेज तुम्हाला पण माहिती असावं या नात्याने मी थोडंसं घेतलेली आहे. बाकी त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आणखी 4 देशांमध्ये पुणे विद्यापीठाचे केंद्र, व्यवस्थापन परिषदेची मान्यता. आता अगदीच पहा, आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण आहे असं म्हणू शकतो आपण. मग पहा, याच्यापूर्वी ना आपली एक शाखा कतार या देशामध्ये होती. ओके, मग आता अगदीच आणखीन 4 देशांमध्ये त्यांना व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी त्यांना मान्यता मिळालेली आहे. तर कुठे कुठे आता स्थापन होणार आहे पहा, जॉर्जिया, दुबई, सौदी अरेबिया आणि कझाकस्तान या 4 देशांमध्ये उपकेंद्र यांचे सुरू होणार आहेत. व ही चांगली न्यूज आहे आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपलं पुणे विद्यापीठासाठी. एक अभिमानास्पद गोष्ट आहे असं तुम्ही डायरेक्टली इथं म्हणू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. आता कुष्ठरोग निर्मूलन संदर्भात वगैरे न्यूज आलेली आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एक दहशतवादी ठार, लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार, सुरक्षा दलाचे जोरदार प्रत्युत्तर. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, जनगणना पुढील वर्षी, परिसीमानंतर नवीन मतदारसंघानुसार पुढील लोकसभा निवडणूक. आता पहा, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की 2025मध्ये काय होईल, आपली जनगणना होईल. जनगणना झाल्यानंतर पहा आपल्याकडे काय होणार आहे, आकडेवारी प्रसिद्ध होईल. 2026पर्यंत आकडेवारी येईल नक्कीच. पुढल्या वर्षी जर जनगणनेचं काम चालू झालं तर पहा 1 वर्षामध्ये त्यामध्ये होईल. मग 2026ला आपल्याकडे काय अगदीच आकडेवारी वगैरे तयार असेल. बरोबर. मग सर्वांना आठवते का 84वी घटनादुरुस्ती? तुम्ही आठवा. 84वी घटनादुरुस्ती इसवी सन कधीचं झालेलं आहे? 2002मध्ये झालेली ही घटनादुरुस्ती आहे. याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी काय केलं होतं पहा, एक कलम टाकलेलं होतं किंवा उपकलम टाकलेलं आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. यानुसार जे परिसीमन आयोग किंवा जे डिलिमिटेशन कमिशन आहे, डिलिमिटेशन, ओके, याला त्यांनी काय केलं आहे 2026च्या पुढे ढकललेलं होतं पहा. ओके, व 2026च्या पुढे ढकलून त्यांनी काय म्हटलं होतं की जे पार्लिमेंट आणि जे आपले विधानसभा वगैरे आहेत त्यांची संख्या आता 2026 नंतर कन्सिडर केली जाईल. ओके, म्हणजे आता जे सध्याला आपल्या लोकसभेची सदस्य संख्या आहे ती आहे तेवढीच आम्ही ठेवणार आहोत. 2026 नंतर पहिलं जी जनगणना होईल त्याच्या आकडेवारीनुसार आम्ही काय करणार आहोत, परिसीमन आयोग म्हणजेच डिलिमिटेशन कमिशन बसवू व संसदेच्या सदस्यांची संख्या वाढवण्याचा त्यावेळेस आपल्याला विचार करता येईल. असं 2002च्या 84व्या घटनादुरुस्तीनुसार अटल बिहारी वाजपेयी यांनी ते कलम वगैरे टाकलेलं होतं. मग आता पहा यानुसार काय होणार आहे, मी काय म्हटलं 2025ला आपली जनगणना चालू होणार आहे. बरोबर. मग 2026ला अगदीच आकडेवारी येईल आणि आपलं परिसीमन आयोग काय म्हटलेलं आहे, 2026 नंतर झालेल्या पहिल्या जनगणनेनुसार तुम्हाला काय करायचं आहे, डिलिमिटेशन कमिशन बसवायचं आहे. मग अगदी तेच आहे ना. आता पहा अगदी 2020ची जनगणना 2026मध्ये कन्सिडर केली जाईल. मग 2026ला डिलिमिटेशन आयोग बसू शकतं का? तर 2026च्या नंतरची पहिली जनगणना कोणती आहे तर 2026 वाली हीच जनगणना होती आपली. व यानुसार पहा जे 2029 साठीचे जे इलेक्शन लागतील मग ते ह्याच धर्तीवर तिथं लागू शकतील. कारण पहा अगदीच 2026ची पहिली जनगणना होईल, मग त्याच्यानंतर डिलिमिटेशन कमिशन बसेल 2027-28 दरम्यान व त्यांचा अहवाल वगैरे येईल. व अहवाल आल्यानंतर पहा 2029ची जी लोकसभा निवडणूक असेल आपली ती नव्या परिसीमन आयोगानुसारच तशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. ओके, व यासोबतच पहा 2029ची जी निवडणूक असेल ना त्याच्यामध्ये जी 106वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे कशा संदर्भात आहे तर महिला
आरक्षणासंदर्भात आहे. बरोबर, पार्लमेंटमध्ये पण आता आपण काय दिलेलं आहेत, महिलांसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत. बरोबर, प्लीज UPSCने याबद्दल प्रश्न विचारलेला होता. जे 2024 प्रिलिम परीक्षा झाली ना, त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. त्यासोबतच EPFOचा जो पेपर झालेला आहे आपला UPSCचाच, त्यामध्ये पण हा डायरेक्टली प्रश्न विचारलेला होता. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 106. ओके, 106वी घटना दुरुस्ती विधेयक आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2023 याबद्दल प्रश्न आलेले होते. त्यामुळे प्लीज थोडंसं याला तुम्ही कन्सिडर करायचं आहे. तर पहा आता 106व्या घटनादुरुस्तीनुसार आपल्या देशामध्ये काय झालेलं आहे, महिलांसाठी पार्लमेंटमध्ये आरक्षण वगैरे देण्यात येणार आहे. बरोबर, मग हे आरक्षण 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये कन्सिडर केलं का? तर बिलकुल नाही. का केलं नाही? कारण 84वी जी घटनादुरुस्ती आहे ना, त्यानुसार त्यांनी म्हटलेलं आहे की आता ज्या काही 2002मध्ये जागा आहेत त्याला आपला 2026पर्यंत काहीच फेरफार करता येणार नाही. ओके, ती लिमिट त्यांनी 2026पर्यंत लावलेली आहे. त्या कारणानिमित्ताने पहा, आपल्याला आता काहीच फेरफार करता येत नाही आपल्या लोकसभेच्या सीट्समध्ये. ओके, मग त्यानंतर पहा, आता सध्याला जी जुनं पार्लमेंट बिल्डिंग होती ती आणि नवीन पार्लमेंट बिल्डिंग आहे ती बांधण्याचं काम कशामुळे केलं? जुने पार्लमेंट बिल्डिंग जी आहे ना, त्यामध्ये आता अगदीच सदस्य संख्या कमी आहे. ओके, मग त्याला आता नवीन पार्लमेंट बिल्डिंगमध्ये आपण शिफ्ट केलं. मग आता नवीन पार्लमेंट बिल्डिंगचं जे उद्दिष्ट आहे ना, ते पण तिथं सॉल्व्ह होऊ शकतं. कारण आपल्याला अगदीच जास्त तिथं सीट वगैरे वाढून येणार आहेत 2029 साली. मग हे संपूर्ण जर तुम्ही विचार केलात तर अगदी आपल्याला सांगता येतं की 2029 साठी जी लोकसभा निवडणूक होईल ती आता अगदीच जास्त जागांवर वगैरे लढवली जाईल किंवा परिसीमन आयोगाची अहवालानंतरच ती निवडणूक तयार केली जाईल असं तुम्ही तिथं म्हणू शकता. त्यासोबतच पहा, आता परिसीमन आयोग स्थापन झालं किंवा अगदीच डिलिमिटेशन कमिशनचा अहवाल पण आला, हे संपूर्ण झाल्यानंतर परत एकदा काय प्रॉब्लेम होणार आहे? तर अगदीच पहा, हा आपला प्यारा भारत इथून म्हणजे नॉर्थ आणि साऊथ या दोघांचं भांडण लागेल. व सध्याला तुम्ही चर्चेत वगैरे जे वक्तव्य आहेत ते तुम्ही ऐकलंच असाल की चंद्रबाबू नायडू यांनी काय म्हटलं की तुम्ही जास्त आपल्या अपत्यांना तुम्ही जास्त मुलांना वगैरे जन्म द्या, असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. का त्यांचं स्टेटमेंट आलं? तर अगदीच पहा, नॉर्थ इंडियाची जी लोकसंख्या आहे ना ती अगदी जास्त आहे व साऊथ इंडियाची लोकसंख्या ती आहे ना ती कमी आहे. ओके, मग यानुसार नॉर्थ इंडियामध्ये जास्त ज्या पक्षाला इथं ज्या पार्टीला जास्त प्राधान्य असेल ना नॉर्थ इंडियामध्ये, तर तीच पार्टी इथं विन होऊ शकते. बाकी जी साऊथ इंडियामधली पार्टी आहे ती किती पण कोशिश केली ना ती जिंकू शकत नाही. मग यासाठी पहा, नॉर्थ आणि साऊथचं इथं डिवायडेशन वगैरे होण्याचे जास्त चान्सेस आहेत. पण याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलेलं आहे पहा, की अगदीच याला फॉर्म्युला वगैरे आपण चेंज करण्याचा प्रयत्न केला जाईल असं तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वगैरे स्पष्ट केलेलं आहे. पहा, अद्याप त्याबद्दल आपलं म्हणजे ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही आहे. पहा, पण जे लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसची सूत्र आहेत ना, त्यानुसार असं म्हटलेलं आहे की हे नॉर्थ आणि साऊथ असं डिवायडेशन आपल्या देशाचं होऊ नये याकरिता त्यांनी काय करणार आहेत पहा, नॉर्थ इंडियासाठी वेगळा म्हणजे मे बी तसं केलं जाऊ शकतं. पहा, कारण अगदीच उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांची लोकसंख्या अगदीच जास्त आहे. त्यानंतर मध्य प्रदेश किंवा राजस्थान, आता अगदीच यांची लोकसंख्या जास्त नाही परंतु यांचं क्षेत्रफळ पण जास्त आहे. नॉर्थ इंडिया म्हटल्यानंतर एरिया वाईज पण ते जास्त आहे व साऊथ इंडिया म्हटल्यानंतर एरिया वाईज ते कमी आहे व लिटरसी रेट वगैरे इथं जास्त आहे पण तिथे तशा पद्धतीने लिटरसी रेट पण कमी आहे. या संपूर्ण गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मग आता पाहूयात की परिसीमन आयोग कशा पद्धतीने आपल्या देशाचं विभागणी वगैरे तिथे करेल आणि लोकसभेच्या ज्या सीट्स आहेत ना ते कितीने वाढतील. ओके, आत्ताच तुम्ही काळजी करू नका, आता सध्याला जनगणना तरी होऊ द्या, मग त्याच्यानंतर आपण याबद्दल चर्चा नक्की करूयात. ओके, फक्त हेच एक्सप्लेन सिरीजमध्ये तिथं पण सांगण्यात आलेलं होतं, याला मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्यामुळे इंडियन एक्सप्रेसमधलं जे एडिटोरियल आलेलं होतं ना आपलं, ते आता इथं स्किप केलं तरी चालेल आपल्याला. डन. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही, ॲडव्हर्टाईज आहे. पहा, त्याच्यानंतर सजग रहो ही एक म्हणजे संकल्पना घेऊन पुढे येत आहेत. पहा, आता अगदीच महाराष्ट्र राज्यभर आता काय आहेत, इलेक्शन आहेत. बरोबर, मग इलेक्शन दरम्यान जे मतदार आहेत, मतदारांनी प्रश्न कशा पद्धतीने विचारले पाहिजे किंवा त्यांनी अगदीच कोणत्या बेसिसवर वगैरे एखाद्या व्यक्तीला निवडून वगैरे देणं गरजेचं आहे, असं यासाठी ही सजग रहो कार्यक्रम वगैरे राबवण्यात येणार आहे. चांगली गोष्ट आहे. आपण पण अगदीच तुम्ही पहा MPSC आणि UPSCचे विद्यार्थी आहात, या नात्याने अगदीच तुम्ही पण सजग राहणं खूप गरजेचं आहे. ओके, देशाला वाचवायचं आहे किंवा लोकशाहीला आपल्याला तशाच पद्धतीने पुढे नेऊन ठेवायचं आहे, यासाठी प्लीज सर्वांनी सजग राहा. चालेल, त्यालाच पुढे घेऊन जर गेलात आपण तर लोकशाहीचा अद्भुत प्रयोग. आता आजचा जो लेख आहे ना तो अगदीच हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक हे एक पुस्तक आहे.
ऑनिट शहानी यांनी हे लिहिलेलं त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या बेसिसवर हा लोकसत्ताचा आजचा लेख आहे व अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. पहा, तर अगदीच आपला भारत देश स्वतंत्र कधी झाला? 1947 मध्ये स्वतंत्र झाला, बरोबर. आणि 1950ला आपल्या भारत देशाची आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी तिथून चालू झाली, बरोबर. मग पहा, आपलं नागरिकत्व अगदीच त्याच दरम्यान मिळालेलं आहे. पण सर्वांना एक मजेची गोष्ट जर म्हटलात ना तुम्ही, आपल्या भारत देशाचं संविधान 1946ला बनत होतं. ओके, आपल्या देशाचे संविधान 1946ला संविधान समिती वगैरे तिथं गठीत झाली, बरोबर आहे. मग आपल्याला आपल्या देशाचं नागरिकत्व पहिल्यांदा मिळालं नाही, पण आपल्याला मतदानाचा हक्क पहिल्यांदा मिळाला. हे खूप मजेशीर बाब आहे पहा. आणि अगदीच तुम्हाला पण जर परीक्षेमध्ये वगैरे उत्तर लिहायचं असेल ना, तर अशा पद्धतीने इंटरेस्टिंग जर स्टेटमेंट टाकलात ना, तर एक्झामनं तुम्हाला जास्त मार्क देऊन जाईल. तर पहा, मी काय म्हटलं, तर आपलं संविधान सभा कधी भरली होती? 1946 मध्ये. व त्या संविधान सभेने ठरवलं की आपण सर्वांना सर्वांना मतदानाचा अधिकार देणार आहोत. ओके, प्रौढ मताधिकार सर्वांना द्यायचा आहे. त्यामुळे 1946-47लाच आपण काय सर्वांना मताधिकार दिलेला आहे, बरोबर. आणि आपल्या देशाची आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झाली आहे? 1950 मध्ये. मग मला सांगा, 1946 आधी की 1950 अगोदर? तर अगदीच तुम्हाला नागरिकत्व पुन्हा मिळालेलं आहे या देशाचं, पण तुम्हाला पहिल्यांदा काय मिळालेलं आहे? तर मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. त्यामुळे आपण अगदीच ज्या वेळेस मतदान वगैरे करणार आहोत किंवा ज्या वेळेस तुम्हाला मतदानाची संधी मिळते ना, त्यावेळेस तुम्हाला आवर्जून मतदान यामुळेच पहा, आपले जे संविधान निर्माते आहेत त्यांनी जे स्वप्न पुढे ठेवून आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही मतदान कराल व आपली जी लोकशाही आहे ती तशाच पद्धतीने जिवंत ठेवाल किंवा येणाऱ्या पिढीकडे तुम्ही तशाच पद्धतीने लोकशाही देऊ कराल. या नात्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तर मतदान करणं गरजेचं आहे. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी या निवडणुकीसाठी, म्हणजे पहिली जी निवडणूक झाली आपली 1951 ते 52 या दरम्यान पहिली निवडणूक झाली आपल्या देशामध्ये. व या पहिल्या निवडणुकीसाठी पहा, आपल्याला 5 महिन्यांचा कालावधी लागला आणि तब्बल 68 टप्पे या निवडणुकीमध्ये घेण्यात आलेले होते. म्हणजे आता जसं पद्धतीने पहा, आता झारखंडमध्ये 2 टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये फक्त 1 टप्प्यात निवडणूक होत आहे, त्यानंतर अगदीच तुम्ही जर लोकसभेची निवडणूक पाहिलात तर 8 टप्प्यामध्ये निवडणूक झाली. तर अगदीच तशाच धर्तीवर पहा, 68 टप्प्यामध्ये 1951-52 मधील पहिली जी निवडणूक होती आपली लोकसभेची, ती 68 टप्प्यामध्ये घेण्यात आलेली होती, बरोबर. त्यासोबतच पहा, हे संपूर्ण म्हणजे या निवडणुकीचा जर खर्च तुम्ही पाहिलात ना, 10.5 कोटी एवढा खर्च आलेला होता. ओके, म्हणजे 10.5 कोटी. आता त्या काळातील लोकसंख्या जर तुम्ही पाहिलात किंवा मतदारांची यादी किती? 17.5 कोटी एवढ्या जनतेची तिथे मतदार यादी वगैरे तयार करण्यात आली होती. मग त्यासाठी 10.5 कोटी तिथे खर्च वगैरे आलेला होता. ओके, ही एक बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर पहा, या मतदार यादीमध्ये स्त्रियांचं प्रमाण जर होतं तर अगदीच 45% स्त्रिया होत्या. आणि विशेष म्हणजे भारतीय संविधानामधील कलम 325 नुसार आपल्याला काय म्हणण्यात आलेलं आहे की जात, धर्म किंवा लिंग या आधारे कोणालाही मतदार यादीत समावेश वगैरे केला जाणार नाही, बरोबर. मग अगदी त्याच धर्तीवर पहा, त्यांनी संपूर्ण जणांना 21 वय जर असेल तुमचं तर अगदीच सर्वांना मताधिकार तिथं देण्यात आलेला होता. त्यामुळे याच्यापूर्वी मी तेच म्हटलं की तुम्ही नागरिक दुसऱ्यांदा झालात, पण पहिल्यांदा तुम्ही मतदार या देशाचे पहिल्यांदा झालात. त्यामुळे अगदीच सर्वांनी यावेळेस जी विधानसभा निवडणूक येत आहे 20 तारखेला तुम्हाला सर्वांना मतदान करणं कंपल्सरी आहे. ओके, आता अगदीच कंपल्सरी म्हणतोय किंवा तुमच्यावर दबाव टाकतोय, पण ते कदाचित आपल्या ज्या संविधान निर्मात्यांनी जी आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं पुढे वहन करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. असंच एवढं थोडंसं सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. पहा, त्यानंतर पहा, पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी पण आपल्यावरला तेव्हा म्हणजे ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया वगैरे पूर्ण पार पडली त्यावेळेस त्यांनी पण काय म्हटलं आहे पहा, की हा अद्भुत प्रयोगाला सुरुवात झाली खरी, पण तिला ग्रहण लागू नये यासाठी नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेत सजग समंजस सहभाग आणि हस्तक्षेप असणे जरुरीचे आहे. त्यामुळेच पहा, आज देखील अगदीच आपल्याला लोकशाही जर जिवंत वगैरे ठेवायची असेल ना, तर तुम्हाला सजग राहायचं आहे. यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे पहा, हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला म्हणजे जे पक्ष वगैरे आहेत त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करत राहणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यावरती प्रश्न वगैरे आपण भडीमार वगैरे त्यांना प्रश्न वगैरे विचारणं गरजेचं आहे, कारण त्यामुळेच आपल्याला लोकशाहीचं जी खरी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कदाचित समजू शकेल. ओके, हेच सुकुमार सेन यांनी तिथे स्पष्टीकरण वगैरे दिलेलं होतं. तर अशा पद्धतीने हा संविधान भान आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर येतं पहा, पंचतारिकांचे पायाभूत. आता अगदीच हा जो लेख आहे तो रेल्वे संदर्भात आहे. ओके, हा लेख घेऊन आपण थांबूयात, कारण बॅकग्राऊंडला खूप मोठा नॉईस वगैरे येत आहे, म्हणजे आय थिंक दिवाळी मागण्यासाठी वगैरे आलेले आहेत.
आता तुम्हाला माईकमध्ये आवाज येतोय का माहिती नाही मला, पण अगदीच माझे तरी कानं म्हणजे बसून गेलेली आहेत, ते म्हणजे बँड वाजाचा खूप आवाज येत आहे, सॉरी फॉर दॅट. तर पहा, आता थोडासा लेख घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर अगदीच पहा, आपल्या देशामध्ये जसं काल बांद्रा स्टेशनवरती जे घडलं, म्हणजे चेंगराचेंगरीमध्ये अगदीच 10 जण जखमी झाले, अगदी तशा पद्धतीची घटना ना आपल्याला 2017 साली 29 सप्टेंबर 2017, ओके, 29 सप्टेंबर 2017 साली झालेली आपल्याला पाहायला मिळाली. ओके, अगदीच मुंबई येथेच. मग या घटनेपासून आपण काही शिकलो का? सॉरी, हे 2017 आहे. या घटनेपासून आपण काही शिकू शकलो होतो का? तर बिलकुल नाही, बरोबर. मग त्यासाठीच पहा, 17 झाल्यानंतर लगेच 7 वर्षांनी परत तशाच पद्धतीची घटना झाली. मग आपल्याला शिकणं काय गरजेचं आहे? ओके, आता सर्वांना माहिती आहे रेल्वेचे अपघात वगैरे वाढलेले आहेत, किंवा तेथील जी भरती आहे, रेल्वेची भरती वगैरे ती कमी झालेली आहे, याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही आहे आज. पण सध्याला आपली जी पॉलिसी आहेत, त्या पॉलिसी चुकतात कशा याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूयात. तर पहा, आज घडीला आपल्या देशामध्ये रेल्वेचं जाळं जर तुम्ही पाहिलात तर 68,594 किलोमीटर एवढं आकारलेलं आपलं एकेरी जाळं आहे. ओके, व यासोबतच पहा, काही ठिकाणी आपल्याकडे दुहेरी जाळं पण आहे. बाकी दुहेरीला आपण काउंट केलं नाही तरी देखील आपल्या देशामध्ये बहुतांश ठिकाणी आता दुहेरी रेल्वे जाळं तयार झालेलं आहे, बरोबर. मग पहा, आता एकेरी आणि दुहेरी जाळं धरून जर पाहिलात तुम्ही, किंवा जरी आपण पाहिलं 68,594 किलोमीटर एवढं जे रेल्वेचं जाळं आहे, या रेल्वे एवढ्या रेल्वे जाळ्यावरती आपल्याला जर रेल्वे चालवायची आहे, त्यासोबतच रेल्वेमध्ये कर्मचारी नेमणूक करायची आहे, त्यानंतर नवीन रेल्वे खरेदी करायची. ओके, हे जे संपूर्ण खर्च आहे, यासाठी आपल्याकडे फक्त वार्षिक खर्च किती भेटतो रेल्वेसाठी, म्हणजे तेवढ्यासाठी खर्च करण्यासाठी आपल्याकडे फक्त 2.5 लाख कोटी एवढे रुपये मिळतात. वर्षाला आपल्याला रेल्वेसाठी 2.5 लाख कोटी रुपये एवढे मिळतात. मग पहा, 2.5 लाख कोटी रुपये मिळतात हे मान्य केलं. मग आता पहा, एक मजेशीर गोष्ट इथं होणार आहे. ओके, मजेशीर गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे का, आता सध्याला मुंबई ते अहमदाबाद एक बुलेट ट्रेनचा प्रकल्प येत आहे, बरोबर. व हा जो बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे ना, हा किती रुपये खर्च करून येत आहे, तर 2 लाख कोटी रुपये. 2 लाख कोटी रुपयाच्या खर्चानुसार हा रेल्वेचा जो बुलेट ट्रेनचा जो बहुचर्चित प्रकल्प वगैरे आहे तो निर्माण करण्यात येत आहे. म्हणजे समजलं ना तुम्हाला, की आपलं उत्पन्न आपलं खर्च आहे रेल्वेचा, म्हणजे टोटल रेल्वे 68,594 किलोमीटर एवढं जे रेल्वेचं जाळं आहे, या रेल्वे जाळावरती संपूर्ण खर्च करण्यासाठी रेल्वेला वार्षिक रुपये मिळतात 2.5 लाख कोटी रुपये मिळतात. व यापैकी जेवढी अगदी तुम्ही म्हणू शकता की 75% जी रक्कम आहे ना, ती फक्त एका प्रोजेक्टसाठी देत आहोत आपण, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देत आहोत. व आणि जे अहमदाबाद ते मुंबईचं जे अंतर किंवा हे बुलेट ट्रेनचं जे प्रकल्प आहे ते किती किलोमीटरसाठी, फक्त 508 किलोमीटरसाठी एवढे आपण पैसे खर्च करत आहोत. मग अगदीच पहा, जे बांद्राला झालं, ओके, बांद्रा टर्मिनसवरती जी चेंगराचेंगरी वगैरे झाली, मग त्यामधून आपल्याला काय शिकलं, किंवा म्हणजे आपल्याला काय तिथे समोर येतं, तर अगदीच पहा, आता बांद्रा टर्मिनसवरती गर्दी कोणाची झालेली होती, जी श्रीमंत आहेत व्यक्ती त्यांची झालेली होती का, तर अगदीच पहा, गरिबांची तिथं गर्दी होती. आता गरिबांची कशामुळे गर्दी, तर अगदीच जे हा आपला प्यारा भारत, उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार या राज्यांमधून तिथेच त्यांना रोजगाराच्या सोयीसुविधा नाही आहेत, या नात्याने ते तिथून जे कामगार आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात, बरोबर. मग महाराष्ट्रामध्ये काय येतात, तर अगदी सोयीसुविधा इथे आहेत जास्त उपलब्ध, या नात्याने ते येतात. पण आपण सध्याला काय करत आहोत, तर अगदीच वंदे भारत किंवा बुलेट ट्रेन या नावाखाली आपण जे गरिबांना ज्या सोयीसुविधा आपण निर्माण करून देऊ शकतो ना, आता अगदीच मी काय म्हणतोय की 2.5 लाख कोटी रुपये तुम्हाला वार्षिक मिळतात ना, की रेल्वेचं संपूर्ण खर्च वगैरे पाहण्यासाठी. मग त्यापैकी तुम्ही जर जे 2 लाख रुपये आहेत, ओके, 2 लाख कोटी रुपये जे आहेत त्यामधून फक्त एकच तुम्ही रेल्वे जर आणत असाल, तर ते मग त्याचा प्रश्न चिन्ह निर्माण होतोच ना तिथे कारण पहा, मुंबई ते अहमदाबाद जाण्यासाठी जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आज देखील एरोप्लेनची सुविधा वगैरे आहेत. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, वंदे भारत एक्सप्रेस पण चालू केलेली आहे. मग हे जे श्रीमंत व्यक्ती आहेत ना, त्यांच्यासाठी भरपूर अवेलेबल ऑप्शन आहेत. पण गरिबांसाठी तशा पद्धतीने अवेलेबल आहेत का ऑप्शन्स, तर बिलकुल नाहीत. पहा, मग त्यासाठी जी पॉलिसी आहे ना, त्या पॉलिसीमध्ये आपल्याला नेमकं चेंजेस काय करणं गरजेचं आहे हे थोडंसं पाहणं आपल्याला गरजेचं आहे. पहा, कारण अगदीच आपण जे काही खर्च वगैरे आहे ते आपण फक्त एकाच रेल्वे ट्रॅकवरती केलो खर्च, व ते जर गरिबांना परवडत नसेल व ते फक्त सर्वाधिक श्रीमंतासाठी जर गोष्टी असतील, तर मग त्याचा फायदा काय आहे. व सर्वांना माहिती आहे आपल्या देशाची जी जनता आहे, बहुतांश जी जनता आहे, त्यांचं महिन्याचं जे उत्पन्न आहे ना, ते फक्त 15 ते 25 हजार या दरम्यानच आहे. ओके, म्हणजे जास्त श्रीमंताचा आपला देश नाही आहे. आता अगदीच पहा, काही आहेत, ओके, सॉरी फॉर दॅट, म्हणजे अगदीच आपले जगातील पहिल्या 5 मध्ये आपले जे उद्योगपती किंवा श्रीमंत व्यक्तीमध्ये आपण आहोत. पण बहुतांश ही जी जनता आहे ती आज पण काय आहे,
सरकारने दिलेले जे राशन वगैरे आहे त्याच्यावरतीच आज त्यांचं जीवन जगत आहे. आता अगदीच बीजेपीचंच मॅनिफेस्टो जर तुम्ही पाहिलात तर 80 कोटी जनतेला स्वतः केंद्र सरकार राशन वगैरे देते, हे त्यांना मान्य आहे. बरोबर, मग पहा 80 कोटी जनता आणि आपल्या देशाची जर तुम्ही हे काढलात म्हणजे जनगणना वगैरे जर काढलं तर आपण धरलं 130 कोटी जनता आहे आपली. ओके, मग 130 आणि इथे एकीकडे 80 म्हणजे फक्त 50 कोटी जनता जी काय आहे अगदीच श्रीमंत वर्गामध्ये वगैरे ती मोडू शकते. मग मला सांगा, श्रीमंत वर्गामध्ये जी मोडत असलेली जी जनता आहे ती वंदे भारत किंवा अगदीच बुलेट ट्रेनने वगैरे प्रवास करेल का? तर बिलकुल नाही. त्यांना एरोप्लेनची जी सुविधा पूर्वीपासून चालत आलेली आहे ना ती त्याचाच उपयोग करतील ना. मग आपण अगदीच जे रेल्वेचं वार्षिक उत्पन्न आहे त्यापैकी डायरेक्टली 2 लाख कोटी रुपये खर्च करून फक्त 508 किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी मग एवढी उहापोह का करायची गरजेची आहे? ओके, आय होप तुम्हाला सर्व पॉईंट वगैरे क्लिअर होत असतील. कारण आपल्याकडे रेल्वेचे ॲक्सिडेंट पण तिथं वाढत आहेत, त्यानंतर आपण रेल्वे कर्मचारी पण भरत नाही आहे. ओके, म्हणजे जी गरिबांसाठीची जी सुविधा होती ना, रेल्वेची जी सुविधा आपण गरिबांसाठीची जी आहे, ओके, मग त्याला आपण काय कटौती करत आहोत. व अगदीच त्याला आपण फक्त श्रीमंतासाठीची जी रेल्वे आहे तशा पद्धतीने इमेज बदलण्याचा तिथं प्रयत्न चालू आहे. मग मला सांगा, अगदी वंदे भारत पण आपण चालू केलेली आहे, पण वंदे भारतमधून गरीब वगैरे तिथं प्रवास करू शकत आहात का? तर पहा, 15 ते 25 हजार एवढं जर उत्पन्न वार्षिक असेल तर तो व्यक्ती त्या रेल्वेमधून प्रवास करू शकत नाही किंवा ते त्यांना परवडत नाही. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर पहा, जे काही बांद्रा टर्मिनसवरती जे ॲक्सिडेंट वगैरे घडून आलं त्याचा परिणाम हाच आहे की जी रेल्वेची सेवा जी होती ती गरिबांसाठीची होती, पण आता सध्याला आपण त्याची इमेज बदलण्याच्या नावाखाली किंवा अगदीच वंदे भारत वगैरे अशा पद्धतीने मान्य आहे, ती काळाची गरज आहे वंदे भारत वगैरे, पण पहा त्यांचं तिकीट तरी कमी करणं गरजेचं आहे. किंवा अगदीच आपली जी जनता आहे ती बहुतांश मिडलच्या पण मिडल श्रेणीमधली वगैरे आहे, हे पहिल्यांदा केंद्र सरकारने लक्षात घ्यावं व त्यानंतरच तशा पद्धतीने पॉलिसी बनवणं गरजेचे आहेत असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. किंवा आता अगदी जे बुलेट ट्रेन येणार आहे ना याच्या पण पलीकडे जाऊन त्यांनी बुलेट ट्रेनऐवजी जर कवच सिस्टीमला संपूर्ण रेल्वेमध्ये जर ती बसवलेलं असतं तर ती कदाचित बेटर झालं असतं. आता अगदी सर्वांना माहिती आहे लास्ट इयर जो घडलेला आहे बालासोर ट्रेन ॲक्सिडेंट, त्यामध्ये पण हीच तर सिस्टीम होती, त्यामध्ये पण हीच तर कमतरता होती की कवच सिस्टम आपण तिथं बसवलेलं नव्हतं. ओके, त्या कारणानेच ती रेल्वेचं ॲक्सिडेंट वगैरे आपल्याला घडून आलेलं पाहायला आलं. ओके, मग यासाठी रेल्वेची जी पॉलिसी वगैरे आहे ते आपण थोडंसं बदलणं खूप काळाची गरज आहे असं आपण या लेखमधून इथं नक्कीच सांगू शकतो. आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट वगैरे समजलेले आहेत. ओके, थोडंसं बाहेर खूप नॉईस आहे. आपण नक्कीच उद्या भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.